नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जी एमपीएससी मार्फत जी भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो, मुख्य परीक्षा 2023 ही जी परीक्षा असणार मित्रांनो, पोलीस डिपार्टमेंट खात्यामधली असणार आहे. आणि इथं डिपार्टमेंट वाल्यांची एक्झाम असणार आहे. फक्त स्पेशल वॅकन्सी निघाली होती डिपार्टमेंट वाल्यांसाठी, जे कोणी पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व एएसआय इथं ते अप्लाय करू शकत होते. पीएसआय पदासाठी डायरेक्ट इथं त्यांना एक्झामिनेशन देऊन पीएसआय पदावर इथं होऊ शकत होते मित्रांनो. त्याच्यासाठी वॅकन्सी निघालेली होती. पूर्व परीक्षा त्याची झालेली आहे मित्रांनो. आता त्यांची इथं मुख्य परीक्षेसाठी इथं त्यांची जाहिरात आलेली मित्रांनो 2023 साठी. इथं संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. 315 पदांसाठी ही भरती होती मित्रांनो. जे पण क्वालिफाय झाले असेल त्यांनी लवकरात लवकर इथं 2023 मुख्य परीक्षेसाठी अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसे की तुम्ही बघू शकता, मी इथं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी ची नोटिफिकेशन तुमच्या समोर जाहिरात जाहिरात क्रमांक इथे दिलेला आहे मित्रांनो 2024 चा. इथं पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023. तर जाहिरात क्रमांक 52 2023 दिनांक 8 सप्टेंबर 2023 नुसार महाराष्ट्र राज्य दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण बघू शकता 315 पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत 10 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा घेण्यात आलेली होती मित्रांनो 10 सप्टेंबर 2023 ला. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1232/2023. त्याच्यानंतर व त्या अंतर्गत दाखल सक्रिय अर्ज क्रमांक 472/2024 वरील निर्णयाच्या आधीत राहून करण्यात आलेल्या दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी निकाला आधारे मुख्य परीक्षेची प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य जे पात्र ठरले असेल पूर्वमध्ये त्यांच्यासाठी इथं मुख्य परीक्षा रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 ला इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो. आता तुमच्यासाठी सेंटर्स पण इथं दिलेले नावं अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे असे 6 सेंटरवर आपली परीक्षा घेण्यात येणार आहे मुख्य परीक्षा मित्रांनो. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया वगैरे पण इथं दिलेली मित्रांनो. ओके. ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अर्जांच्या अटी पूर्तता उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तपशील विविध कालावधी काय असणार आहे बघून घेऊया. अर्ज सादर करण्याची कालावधी असणार मित्रांनो आपल्याला 23 सप्टेंबर 2024 पासून आपल्याला चालू झालेले, तर आपल्याला 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरून घ्यायचे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षेचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी पण आपल्याला 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरून घ्यायचे मित्रांनो. भारतीय स्टेट बँकमध्ये चलनद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचे प्रत घेण्याची दिनांक 9 ऑक्टोबर असणार मित्रांनो. जे स्टेट बँकेमधून भरतात त्यासाठी 9 तारखेपर्यंत असणार आहे. आणि चलनाद्वारे जे भरणार मित्रांनो अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2024 असणार मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. संवर्ग असणार आहे आपला पदाबाबतचा. इथं बघू शकता तपशील वगैरे दिलेला आहे. संवर्ग पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित गट ब साठी असणार मित्रांनो. वेतन श्रेणी असणार आहे आपली S14. चांगली ऑपॉर्च्युनिटी 38,600 पासून 1,22,800 रुपयापर्यंत अधिक महागाई भत्ता नियमितप्रमाणे देय इतर भत्ते असणार मित्रांनो. एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते मित्रांनो. पदसंख्या असणार आहे 615. वर नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ते संपूर्ण माहिती वगैरे इथं दिलेली मित्रांनो त्याच्याबद्दल पण. ओके. अशा पद्धतीने याच्यानंतर मित्रांनो पात्रतामध्ये आता तुम्हाला पात्रता काय होती त्यांची ते पण तुम्हाला मी सांगू इच्छितो. सगळ्यात आधी बघू शकतो पात्रता अर्हता. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या खात्यातील खात्यारीतीतील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे एएसआय, त्याच्यानंतर पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी या परीक्षेत पात्र असतील मित्रांनो. त्यांचं इथं किती वर्ष सर्व्हिस लागणार ते पण मी सांगणार. शैक्षणिक अर्हता व अर्थसेवेवर सेवा किती असणार आहे इथं लिहिलेले आहे. एक मध्ये पूर्व परीक्षेच्या जाहिरात अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी विविध शैक्षणिक अर्हतेसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तर पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्ती दिनांकात खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे मित्रांनो. एवढी सेवा तुमची झालेली पाहिजे. आणि इथं दिलेली त्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांना 4 वर्षाची नियम सेवा झालेली पाहिजे मित्रांनो. तुम्ही
तुम्ही पोलीस शिपाई पण असाल तर तुमची 4 वर्षाची पण इथं ड्युटी झालेली असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन पदवीधर असाल, 4 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही SSC, HSC म्हणजे तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, 12वी पासवर तुम्ही भरत असाल तर कमीत कमी तुमची 5 वर्ष इथं सेवा झालेली पाहिजे मित्रांनो. ओके, तुम्ही कोणी पण असाल तरी पण चालेल. तुम्ही SSC कधी 10वीवर भरत असाल मित्रांनो, 10वीवर तुम्ही इथं 6 वर्ष सेवा जर झालेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. इथं असं सांगण्यात आलेलं आहे. नियमित सेवांची कालावधी खालीलप्रमाणे आहे मित्रांनो, इथे दिलेली वगैरे पण आहे. कर्मचाऱ्यांना काय असतं नियुक्तीच्या दिनांकापासून काय असणार आहे सगळे इथे दिलेले आहे. इथं नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांना बाबींचे केलेले संबंधित शासनाचे आदेशानुसार दिनांकापासून पदोन्नत कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती दिनांकापासून इथे दिलेली मित्रांनो. ओके, तर वयोमर्यादा इथे दिलेली मित्रांनो. मागास उमेदवारांची साठी इथं 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि मागासवर्गामध्ये जर येत असाल तुम्ही 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता मित्रांनो. इथं पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरण निश्चित करण्यात आलेला अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत आपलं वय इथं घेण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, ज्या त्यामध्ये जाहिरात आली त्या ठिकाणी इथे संपूर्ण इथं दिलेले पोलीस उपनिरीक्षक सेवा प्रवेश तिसरी सुधारणा नियम 2008 नुसार इथं सगळे इथं वयोमर्यादा वगैरे होण्यापुरता परीक्षेचे सलग 3 संधी आपल्याला मिळणार मित्रांनो. ओके, इथं दिलेली वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत आपल्याला परीक्षेचे सलग 3 संधी इथं मिळल्या नसतील अशा उमेदवारांना इथं वयोमर्यादेची होणाऱ्या परीक्षेची बसणाऱ्या उर्वरित संधी देण्याची, तथापि आपल्याला कोणत्याही उपस्थितीत सलग संधी 3पेक्षा जास्त असणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं इथं. कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळवून उमेदवार एखाद्या परीक्षेत अर्ज केलेला नसेल तर संबंधित उमेदवार सदर परीक्षेत संधी घेतली असे मानण्यात येईल मित्रांनो. ओके, अर्ज भरा नको भरा तो वयोमर्यादा असं तुम्हाला इथं परतुटी असणार मित्रांनो. सेवा प्रवेश नियमित कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधी बाबत कोणताही मर्यादा लागू राहणार नाही मित्रांनो. विविध वयोमर्यादाचे मित्रांनो कोणताही शिथिल केली जाणार नाही अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. वाचून घ्यायचे. परीक्षेचे टप्पे काय असणार आपण ते बघून घ्या. खालीलप्रमाणे टप्पे दिलेले आहे. आता तुमची पूर्व झालेली मित्रांनो, आता पूर्व झाली असेल आता 200 मार्कांची किंवा 100 मार्कांची 100 मार्कांनी झाली असेल. ओके, आता तुमची इथं आता मुख्य परीक्षा असेल 300 गुणांची, त्याच्यानंतर शारीरिक गुण असेल आपल्याला 100 गुणांची, अशा पद्धतीने आता 400 गुणांची आपली होणार आहे मित्रांनो. इथं मुख्य परीक्षेचे प्रश्न जे असणार मित्रांनो, विषय, माध्यम और गुण किती असणार, कालावधी और परीक्षेचे प्रश्नाचे स्वरूप काय असणार मित्रांनो. विधी व प्रकार कायदे, विधी प्रमुख कायदे व इतर कायदे असणार मित्रांनो. सगळे तुम्हाला मी खाली दाखवणार. इंग्रजी व मराठीमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. 150 क्वेश्चन असणार आहे आपल्याला 300 गुणांसाठी. प्रत्येकी 2 गुण असणार आहे. 1.5 तास आपल्याला टाइम असणार आहे मित्रांनो. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ टाईपवाला पॅटर्न असणार मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम जो आपल्याला सविस्तर आपल्याला उमेदवारांना अभ्यासक्रम जे उमेदवाराचे सूचना अभ्यासक्रम सदर आपल्याला इथं मी खाली तुम्हाला दाखवणारच मित्रांनो. अभ्यासक्रमासाठी एक प्रमाणे राहील मित्रांनो. तुम्हाला मी खाली दाखवणार अभ्यासक्रम काय असणार आहे. मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे उमेदवारास मुख्य लेखी परीक्षेचे प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. 2 मध्ये इथं संपूर्ण माहिती दिलेली आयोगाच्या इथं ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे संकेतस्थळाच्या पात्र उमेदवारांना प्रोफाईल अर्ज करताना त्यावेळी मुख्य लेखी परीक्षा प्रवेशासाठी आयोगाच्या कार्यपद्धतीने इथं अर्ज आपल्याला करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला निवड जी होणारी निवडून परीक्षा शुल्क सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो लेखीसाठी. ओके, पात्र समजले जाणार नाही असं काही इथं लिहिलेलं आहे. पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना आयोगाकडे कोणत्याही दाव्यानंतर टप्प्यावर कोणत्याही प्रकारची बदल केली जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया जी असते मित्रांनो तुमची ती सांगून देऊ तुम्हाला. इथं बेसिकली जाहिरात नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी त्यानंतर असून आपल्याला अर्हता धारण म्हणून उमेदवार मुलाखत शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण पोलीस उपनिरीक्षक गट ब राजपत्रित नॉन ग्रॅज्युएट सेवा प्रवेश नियम 1995 अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कारणे तरतुदीनंतर राबवण्यात येतील असं सांगण्यात आलेले मित्रांनो. शारीरिक चाचणीबाबत सगळी माहिती दिलेली मित्रांनो. शारीरिक चाचणीबद्दल तुम्हाला इथं वाचून घ्यायचं मित्रांनो काय असणार आहे आपली शारीरिक चाचणी वेळी.
2 आठवड्या पहिले आपली असणार मित्रांनो शारीरिक तुम्हाला इथं काय असणार त्याचं इथं बघून घ्यायचं शारीरिक पात्रतेचं. ओके. अशा पद्धतीने फिटनेस वगैरे त्यानंतर भरती 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 प्रक्रियेत बाहेर पडण्याबाबत इथे दिलेली आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती अर्जदाराची कार्यपद्धती त्यानंतर इथे दिलेली आहे मित्रांनो. विविध कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ते अपलोड कोणते डॉक्युमेंट हे बघून घेऊया आपण कागदपत्र. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असणार आहे 50 KB पासून आपल्याला 500 KB पर्यंत आपल्याला साईज पाहिजे मित्रांनो त्याची. इथं 14 डॉक्युमेंट आहे मित्रांनो टोटल. अर्जातील नावाचा पुरावा एसएससी किंवा एसएससीचा आपल्याला लागणार आहे मित्रांनो पुरावा. ओके. मार्कशीट वगैरे वयाचा पुरावा त्यासाठी एसएससी सर्टिफिकेट लागून जाईल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थ इत्यादी पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेशन, ते डुबल घटक त्याचं सर्टिफिकेशन, वैध नॉन क्रिमिनल लागतं त्यांना नॉन क्रिमिनल लागणारे, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, अनुभवाचा पुरावा, खेळाडूंसाठी आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र समजण्याचा असल्याचा पुरावा, अराखीव महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ आरक्षण दावा असल्याचा आदिवास प्रमाणपत्र. त्यानंतर इथं विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा म्हणजे आपल्या मॅरेज सर्टिफिकेशन लागणार तिथं. मराठी भाषेना नसल्याचा पुरावा, 10वीचं मार्कशीट आपल्याला मराठी विषय असतोच तिथं चालून देईन ते पण. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र मित्रांनो ते आपल्याला इथं भेटून जातं मित्रांनो आपल्याला. ओके. अशा पद्धतीनं सर्वसाधारण जिल्हे निवड इथे जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. केंद्र दिलेले आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. इथं केंद्राची आपल्याला कोड दिलेले आहे 14, 15, 48, 32, 35, 38 मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो इथे चेक करायची आहे. परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो आपल्याला मागाससाठी तर 844 रुपये असणार आहे. आपण कधी मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकामध्ये असाल अनाथ असाल तर 544 रुपये असणार आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने. आपण ऑनलाईन करू शकतो, आपल्याला बँकेमार्फत करायचे आपण बँकेमार्फत करू शकतो मित्रांनो. आपल्याला जेणेकरून ज्या मार्फत करायचे आपण करू शकतो मित्रांनो. सगळी ती माहिती दिलेली मित्रांनो त्याबद्दल पण वाचून घ्यायची एकदा आपण. अशा पद्धतीने हा जी आर होता मित्रांनो. त्याच्यासमोर मी संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. संपूर्ण असे पोलीस बांधव नोकरीमध्ये असतात मित्रांनो त्यांना अशा काही माहिती वगैरे इथं माहिती वगैरे काही काहींना माहिती पडत नसतात मित्रांनो. पोलीस बांधवामध्ये असतात काही असतात आता कधी भरती निघून जाते कधी चालली पण जाते त्यांना माहिती पडत नाही मित्रांनो. त्यासाठी मी इथं त्यांच्यासाठी इथं मी व्हिडिओ इथं बनवत असतो मित्रांनो. मला माहिती की या व्हिडिओमध्ये फक्त पोलीस खात्यासाठी असणार आहे की बाकीच्या लोकांना कसं इथं थोडं वाटणार की बा या व्हिडिओ बनवायची काही आवश्यकता नव्हती व मुख्य परीक्षा होती त्यांना पण माहिती असेल. पण पोलीस लोकांचं कामच असतं मित्रांनो. ते कामामध्ये गुंतलेले असतात त्यांना इथं माहित पण नसतं मित्रांनो. काही कारणास्तव विसरून पण जातात त्या हिशोबाने ते त्यांनी कधी तुम्ही सोशल मीडिया मार्फत कधी बघून घेतलं काही झालं त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचून दिली नातेवाईकांनी वगैरे त्यांच्या तुम्ही मित्रपरिवाराने त्यांना माहिती पडेल मित्रांनो. अशा पद्धतीसाठी मी जी आर बनवतो मित्रांनो. तर दिनांक 20 सप्टेंबर 2024 इथं आलेला होता मित्रांनो हा संपूर्ण माहिती वगैरे इथं दिलेली मित्रांनो. बेसिकली आपल्याला विवरण पत्र दिलेले मित्रांनो. अभ्यासक्रम वगैरे दाखवून देतो आता. इथं विधी व प्रमुख कायदे व इतर कायदे इंग्रजी व मराठी तुम्हाला सांगितले मित्रांनो. 1.5 तास असणार आपल्या 150 क्वेश्चन 300 मार्क्ससाठी एमसीक्यू टाईप. आपला अभ्यासक्रम असणार मित्रांनो. लॉ मेजर ऍक्ट असणार आपल्याला लॉचे ऍक्ट जे काही इथं बघून घ्यायचे. जे पण कोणी एमपीएससीची पेसाची तयारी करत असेल त्यांच्यासाठी पण एसी ऍक्ट असतात मित्रांनो. लॉ तुम्हाला कायदे कानून आपल्याला हेच लागतं मित्रांनो एमपीएससी साठी पोलीस उपनिरीक्षक सगळ्यांसाठी मित्रांनो. जे पण असतील ते जे पण देत असतील नवीन विद्यार्थी त्यांनी पण याची पीडीएफ फाईलची डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती पण मिळून जाते मित्रांनो. कशा प्रकारचे क्वेश्चन येणार इथं 15 क्वेश्चन असणार मित्रांनो आपल्याला 30 मार्कांसाठी अशा पद्धतीने काउन्सिलिंग इंडियासाठी. ओके. त्यानंतर आपल्याला प्रश्न इंडियन पॅनल कोड 1860 क्वेश्चन येणार मित्रांनो. 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. कसे कसे क्वेश्चन आहे किती मार्कांसाठी येणार आहे संपूर्ण माहिती ऍक्ट वगैरे जे आपल्याला सेक्शन्स काय असणार आहे म्हणजे त्याला आपण ऍक्ट म्हणतो असे कायदे ते कलम वगैरे सेक्शन म्हणजे कलम दिलेले मित्रांनो. कलमांचा अभ्यास आपल्याला संपूर्णपणे करायचा आहे मित्रांनो. या कलमामधूनच आपल्याला येणार आहे मित्रांनो एमसीक्यू टाईप वाला पेपर असणार आहे. तर कलम पाठ करून घ्यायचे मित्रांनो. आणि सगळ्यांसाठी सांगतो जे पण एमपीएससीचा अभ्यास करत असतील पीएसआय भरतीसाठी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी बोलतोय मित्रांनो. ओके. सगळ्यांसाठी पीडीएफ फाईल इतकी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कामात येईल. विवरण पत्र 2 मित्रांनो. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा परीक्षेकरता स्थापना अधिकारी किंवा कार्यालय विभाग प्रमुख यांनी अवघ्यात प्रमाणपत्रांसाठी इथं घेण्यात येते मित्रांनो. ओके. इथं बघू शकतो तुम्ही हे प्रमाणपत्र तुम्हाला लागत असेल तर इथं तुम्हाला लिहायचं मित्रांनो. संपूर्ण माहिती भरायची आपली. प्रमाणपत्र करण्यात येते की खालील नमूद उमेदवारांना संदर्भित अर्जातून दिलेल्या नियुक्ती संबंधित माहिती खालील प्रमाणची माहिती कार्यालयीन नोंदणीवरून
तपासण्यात आली असून खालील लागू चौकटीत अशी खून करा, म्हणजे आपल्याला अशी खून करायची बरोबरची मित्रांनो. उमेदवाराचे संपूर्ण नाव, दिनांक, डेट ऑफ बर्थ टाकायचं आपल्याला इथं. शैक्षणिक अर्थात जे पण असेल आपलं एसएससी पासून जे पुढचं नियुक्ती पद आपल्या कधीपासून ते कधीपर्यंत काम केलं होतं ते आपल्याला इथं टाकायचं. नियुक्तीचे पद टाकायचं आपल्याला, किती तारखेला जॉईन झालेले होते, सध्या आपण कार्यरत असलेले पदावरील नियुक्ती ते टाकून द्यायची. पदोन्नती काय आपण नामनिर्देशित पदोन्नती, अनुकंपा, अन्य. ओके. पोलीस कॉन्स्टेबल पदावर दिनांक ते टाकायचं आहे. शासन परिपत्रक कॉन्स्टेबल पदावर असल्यास ते सेवांचा इथं टाकायचं आहे मित्रांनो. पदाचे नाव, वर्ष, महिने, दिवस. पोलीस नाईक, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, त्यानंतर पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक. वर्ष, महिने, किती दिवस झालेले आपल्या महाराष्ट्र शासन पोलीस विभागाचे परिपत्रक नमूद केलेले दिनांकापर्यंत आपल्याला सेवा किती कसं झाली ते बघायचं, आपल्याला टाकायचं मित्रांनो. इथं आपल्याला वाचून घ्यायचं. सामाजिक वर्ग, तपशील वगैरे, कॅटेगरी कोणती आपली ते टाकायचं आहे. जातीची पडताळणी आहेत का आपल्याकडे, नसल्यास जातीचं प्रमाणपत्र टाकायचं आहे, असल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचंय. होय नाही लिहायचंय, नसल्यास आपल्याला पडताळणीसाठी असल्यास करावे लागणार आहे असं लिहायचंय. सेवा तपशील, उमेदवाराविरुद्ध विभागीय चौकशी वगैरे आहे काय कोणती, होय नाही लिहायचंय. विभागीय चौकशीचे प्रस्ताव असल्यास त्यांचे सविस्तर माहिती लिहायची, काय असणार काय नाही. उमेदवाराच्या विरुद्ध फौजदारी खटला आहे किंवा नाही ते बघायचं. शिक्षा झाली आहे का, हो किंवा नाही लिहायचं इथं. फौजदारी खटला प्रलंबित आहे काय, हो किंवा नाही लिहून घ्यायचे. फौजदारी खटला शिक्षा झाली असल्यास खटला प्रलंबित असल्याचा त्या तपशील लिहायचा आहे. त्यानंतर इथं विभागीय सेवेत असताना झालेल्या शिक्षेचा तपशील लिहायचा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने गोपनीय अभिलेख त्याच्यानंतर लिहायचा मित्रांनो. इथं पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त देण्याबाबतचे पात्र काय आहे, हो किंवा नाही लिहायचंय. विशिष्ट कामगिरीबद्दल आपल्याला इथं लिहून घ्यायचंय, हो किंवा नाही. आगाऊ वेतनवाढ मिळण्याबाबत आहेत का, हो किंवा नाही. विविध संगणक प्रशिक्षण पूर्ण केले आहेत का, हो किंवा नाही. आपल्याला ऑप्शन निवडून घ्यायचं मित्रांनो. अतिरिक्त माहिती लिहून घ्यायची मित्रांनो इथं, जसं की आपल्याला पोलीस सेवेत मिळालेली पदके, त्याच्यानंतर सन्मान चिन्हे, बक्षिसे, त्यानंतर प्रशिस्त पत्रे, त्यानंतर आपले नंबर ऑफ जे असणार ते लिहायची आपल्याला, सगळे इथं लिहायची याच्यामध्ये याच्यात. ओके. पोलीस सेवेत असताना घेतलेले प्रशिक्षण, त्यांचे तपशील, प्रशिक्षणाचे नाव, स्थळ, कालावधी लिहायची इथं. 5 ऑप्शन दिलेले. पोलीस उपनिरीक्षक सेवांचा सुधारित तिसरा 2008 नुसार संधी देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी असल्यास यापूर्वीच परीक्षा तपशील लिहिलेले, परीक्षेचे वर्ष, बैठक क्रमांक, परीक्षेचे वर्ष, बैठक क्रमांक, परीक्षेचे वर्ष, परीक्षा क्रमांक. तिसरी सुधारणा इथे दिलेली मित्रांनो, आपल्या 3 वेळेस दिलेली असेल इथे टाकायचंय. सदर प्रामाणिक सदर करण्यात येते की सदर उमेदवार सेवा प्रवेश नियमाला संबंधित शासन परिपत्रक सर्व अटी पूर्तता आपल्याला मान्यता आहे व परीक्षेत पात्र आहे असं इथं लिहायचे. मूळ प्रमाणपत्रासह दिनांक, आपला ठिकाण, त्यानंतर आपलं आस्थापना इथे सही जी असणार मित्रांनो, आस्थापना अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख विभागीय यांची सही व सिक्का लागणार मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने इथं घ्यायचं आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे मित्रांनो. लवकर लवकर जाऊन इथं एकदा तुम्हाला परत मी दाखवून देतो किती तारखेपासून असणार आहे आपल्याला अप्लाय करण्यासाठी, ते एकदा चेकआउट करून घेऊ. बघू शकता 23 सप्टेंबर 2024 पासून तर 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मला मेसेज पण करू शकता मित्रांनो. आणि तिथं पण डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो मित्रांनो. तुम्हाला डेली अपडेट वगैरे पाहिजे असेल तर तिथं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जायचं मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त आपल्याला पोलीस बांधवांना, मित्रपरिवारांना कोणी PSI फॉर्म भरला आहे 2023 मध्ये त्यांना शेअर करायचा आहे व्हिडिओ. जास्त मित्रपरिवारांना शेअर करा, त्यांना व्हिडिओबद्दल माहिती झालेली पाहिजे मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. अशाच आपल्या चॅनलवर जॉब अपडेट येत असतात मित्रांनो, डेली जॉब अपडेट्स. त्यानंतर डेली आपण गव्हर्नमेंट GR, प्रायव्हेट GR, संपूर्ण महाराष्ट्र जॉब, प्रायव्हेट इंडियाचे जॉब संपूर्ण आपण इथे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. संपूर्ण माहिती देत असतो मित्रांनो आपण सगळ्या प्रकारची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.